आणि दुसरं सांगितलेलं ते की गल्ली गल्लीतल्या आपल्याला अडचणी माहीत झाल्या पाहिजे. सुट्ट्या नाही तर नाही सुट्ट्या. माझी काही अडचण कळाली तुमची ती नाही सुटली तरी हरकत नाही, तर तुमची मला काही कळाली नाही सुटलं तर हरकत नाही. प्रयत्न तर करून एकमेकासाठी. आज प्रयत्न करणारे राहिले नाहीत. डायरेक्ट आता चार भाग झाले जात. ते राष्ट्रवादीवाला राष्ट्रवादीच्या मराठीचे करतो, शिवसेनावाला शिवसेनेच्या मराठीचे करतो, भाजपवाला भाजपच्या मराठीचं करतो, काँग्रेसवाला काँग्रेसच्याच करतो, बेसरामावाला बेसरामाचं करतो. मग आणि बाकीच्या गरिबांनी कुठं कोणाकडे जायचं. आणि ह्यो वर्ग लय झाला तर 15% असं, 100% मराठ्या काम करणार त्यांचेच होते. 80-85% मराठी गरीब शेतातले यांचं कुणीच नाही ऐका. सांगून सांगून सरपंचाला सांगतं, माझी सरपंचाला सांगत, एखादा युवा नेता असला त्याला सांगतो. पण आपण त्याच्या पुढची प्रक्रिया घेऊ ना. आपण सगळ्या पक्षातल्या मराठ्याचं काम करणारी प्रक्रिया राबवू. आपण सगळेजण म्हणजे लोकांना वाटलं पाहिजे कोणत्या पक्षात असला तर नाही आपल्याला मग कुणीच नाही आपल्याला आधार दिला तर शेवटी इकडे जाऊ. हे प्रत्येकाला वाटावं असं मी म्हणतो. तसं तुमच्याबद्दल